अध्यक्ष महोदय, श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना, इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजना यातील बहुतांशी लाभार्थी माहे डिसेंबर 2024 पासून त्यांचा अनुदान बंद झालेला आहे। अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये राज्य शासन पुरस्कृत श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजना, तर केंद्र शासन पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना या सर्व योजना कार्यरत असून यापैकी श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे यापूर्वी चेकद्वारे अनुदान दिले जात होते। परंतु अध्यक्ष महोदय, यातील बहुतांशी लाभार्थी माहे डिसेंबर 2024 पासून ते आजपर्यंत अनुदानला प्राप्त न झाल्याने त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, लाभ घेत असलेले बहुतांशी लाभार्थी यामध्ये वयस्कर आहे, 70-80 वय त्यांचं आहे, त्याच्या पुढे असल्यामुळे त्यांचे अंगठे न येणं, आधारावर ठसे न उमटणं, आधार अपूर्ण असणे किंवा आधार कॅन्सल असणं, आधारला मोबाईल नंबर लिंक नसणे अशा अनेक अडचणी डीबीटी मध्ये असणाऱ्या त्रुटी शोधून या पूर्ण होईपर्यंत त्या लाभार्थींना अध्यक्ष महोदय आपण ऑफलाईन त्या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे। आपण नेहमी सांगतो की ही निराधार योजना आहे, ज्या वयोवृद्ध मंडळींना मूलबाळ नाही किंवा त्यांना आधार नाही अशांसाठी ही योजना आणली। परंतु माहे 2024 पासून हे अनेक लाभार्थी अक्षरशः वयोवृद्ध, त्यांना जर तालुक्याच्या ठिकाणी यायचं ठरलं तर त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यायला कोणी घेऊन यायला सुद्धा कोणी नसतं आणि म्हणून अतिशय त्यांचे विदारक चित्र आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी बघायला मिळतं। आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की जे असे लाभार्थी आहे त्यांच्याकडे अतिशय सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना पूर्वीप्रमाणे ऑफलाईन त्यांचं जे येणारं अनुदान आहे ते द्यावं आणि खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचे आशीर्वाद नक्कीच मिळतील। धन्यवाद।